शब्दावर ज्याची पकड आहे, विद्वान आहे, पंडित आहे, म्हणून संताचा महिमा सांगता येईल. अरे जे वेदाला जमलं नाही, जमलं का? शहाणा मानतो आपण वेदाला, आपल्यातला शहाणा नाही तो. पायी पा जाणवीचे नि बळे, शहाण्यातला शहाणा वेद आहे. इथं काय शहाणे, इथं वासरात लंगडी काय शहाणी. इथं थोडं ज्याला कळलं त्याला असं वाटतं मलाच काय. तर ऐक, चांगल्या चांगल्यांच्या गाड्या फेल झाल्या, तो काय तुझा दिवा लावून राहिला. सब चुतो की बाजार में फतरो का व्यापार चल रहा दुनिया में. एखाद्याला फसवलं तरी माणसाला असं वाटतं मला डोकं. मी एका माणसाला म्हटलं का तुमचं इंग्रजी कसं काय? तो म्हणे खूप तयार आहे महाराज. म्हटलं ते रामभाऊ उभे समोर, त्यांना आवाज द्या बरं. तो उभा राहिला आणि त्याने आवाज दिला, रामभाऊ अरे कम हिअर. म्हटलं जोरदार पक्क आहे तुमचं इंग्रजी. काय कुठे तयारी केली बुवा, एकदम फारच पक्का आहे हो इंग्रजी. तो म्हणे मग खूप अभ्यास केला महाराज. त्याने रामभाऊला बोलावलं, रामभाऊ जवळ आला. आता म्हटलं बोलावलेल्या रामभाऊला इकडून तिकडं पाठवा. त्याला बोलवायचं माहिती होतं, पाठवायचं नाही, पण डोकेबाज होता. बहुतेक बुलढाणा जिल्ह्यातला असावा, कारण जवळजवळ डोकेबाज माणसं इकडंच जन्माला येत आहे. जिथं रामभाऊ उभा होता तिथं तो बहादर गेला. धन्यवाद, ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. कापराची बुद्धी लागेल ना विनोद ऐकायला सुद्धा. असं कसं ऐकते कोण आपल्याशी, कोण काही काही विनोदच तशी. एक कंडक्टर एका मुलीला म्हटले, बाई तुझ्या हातातला हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. ते म्हटले का हो काका, असं का म्हटलं तुम्ही की हातातला मोबाईल मला खूप पुढे घेऊन जाईल? ते म्हटले खरंच आहे, तुला हा मोबाईल जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. अहो पण का? तुझं गाव जाऊन 1 तास झाला बाई, म्हणूनच मला असं वाटलं. आमच्या शेजाऱ्याची एक बायको नवऱ्याला म्हणे, लोक चंद्रावर चालले, तुम्ही अजून धोत्रावर आहे. तुम्ही जरा सुधरा, तुम्हाला बाजारात जरी गेलं तरी कोणी फसवेन. हे काय भोळ्याचं जग आहे का? तुम्ही जरा नीट राहा. तो म्हणे माया बी लक्षात आलं ते आता की आपण बाजारात जरी गेलो तरी आपल्याला कोणीतरी फसवू शकतो. पण माझ्या हेही लक्षात आलं, मला फसवणाऱ्याच्या यादीत पहिला नंबर तुझ्या बापाचा आहे. तिथून सुरुवात झाली आपली. सगळ्यांना हसायला येतं कारण नियम सगळ्यांना एकच आहे. महाराज काय कोणी आपलं नवीन संशोधन करायचं नाही की नाही. फसवायला कामाला येणारं ज्ञान सुद्धा आपल्याला ज्ञान वाटतं. तुकोबारायांचं वाङ्मय इतकं दिलं तरी काय मानी महाराज. ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे संत नाही महाराज. मायबाप आहे प्रत्यक्ष ज्ञानोबाराय तुकोबाराय. ते म्हणतात नाही हो, तुम्ही हसले पाहिजे, तुमचं मनोरंजन झालं पाहिजे, तुमच्या कानाचे चोचले पुरवले पाहिजे, म्हणून हा लाखो करोडो रुपयाचा खर्च आम्ही तुम्हाला करायला लावणार नाही. या मंडपामध्ये येताना संतांचा महिमा ओळखायला या, कारण त्या महिमावान संतांनी तुम्हाला काय दिलं. हितावरी यावे ऐशा बोलिलो या भावे. तुमचं हित व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर चोखोबारींच्या ज्ञानोबारींच्या मुक्ताबाईच्या महिम्याच्या अंगात आपण पडावं, अन्यथा तिकडे जाऊ नये. नो हे विनोद उत्तर केले रंजावया चाड. हे काय रंजना करताय, चेष्टे करताय? शहाणातला शहाणा वेद, मूर्खातला शहाणा नाही. पाये पा जाणवेचे नि बळे, वेदापासून असे आगळे की शेषावनी तोंडागळे. बोलिता ती ज्ञानोबाराय बोलतात. अहो त्या वेदानं सुद्धा सांगावं, वेदशास्त्र देती ग्वाही, संत महिमा कळले नाही. संत महिमा कळले नाही, संत महिमा कळले नाही. वेदशास्त्र देती ग्वाही, संत महिमा कळले नाही. संत महिमा कळले, संत महिमा कळले नाही. वेदशास्त्र देती ग्वाही, ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, त्यांचा महिमा
महिमा कळले संत महिमा